नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. 2025मध्ये पेन्शन वाढ. EPFOने महागाई भत्त्यासह किमान पेन्शन 6,999 निश्चित केले. चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. ही अत्यंत आनंदाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. पेन्शनधारकांसाठी चांगल्या आर्थिक स्थिरतेचे आश्वासन देणारे एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत आता किमान मासिक पेन्शन 6,999 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. या घोषणेमुळे आता लाखो निवृत्तधारकांना मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे. तसेच या निर्णयात महागाई भत्तासुद्धा जोडण्याचे देखील मान्य करण्यात आलेले आहे. किमान मासिक पेन्शन 6,999 निश्चित करण्याची मागणी पेन्शनधारक आणि कर्मचारी संघटनेकडून दीर्घकाळापासून केली जात होती. आता ही मागणी लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या निर्णयामुळे कोणतेही फायदे मिळणार चला तर पाहूया. किमान मासिक पेन्शन 1,000 रुपयेवरून 6,999 पर्यंत वाढवली जाणार आहे. महागाई भत्ताही समाविष्ट केला जाईल, ज्यामुळे महागाई भत्ता समायोजन शक्य होणार आहे. 70 लाखाहून अधिक EPS पेन्शनधारकांना मात्र याचा फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच वृद्ध पेन्शनधारकांसाठी उच्च आर्थिक सुरक्षासुद्धा मिळणार आहे. अंमलबजावणीच्या तारखेची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2025च्या मध्यापर्यंत ही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.